तुम्ही म्हटलं होतं कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मी राजकारणात येईल, पण अजून सक्रिय होणार का? 4 वर्षापासून मी इथं सोमवार ते गुरुवार मी कन्हेरीमध्ये लोकांना भेटत असतो. तुम्ही पक्ष कार्यालयात आला आहात तर राजकारणात येऊ पाहतायत असं म्हणायला हरकत नाही, असं म्हणायचं का? पुढं बघू. निवडणुकीनंतर कोणीही दिसणार नाही असं अजित पवार म्हणाले होते, परंतु योगेंद्र पवार पक्ष कार्यालयात आलेले आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूयात. दादा, एरवी तुम्ही फक्त प्रचारात सक्रिय असायचा, आता तुम्ही पक्ष कार्यात देखील सक्रिय झाले. एरवी नाही, उलट प्रचारात सक्रिय झाल्यामुळं माझा लोकांशी संपर्क वाढला. पण गेले 3-4 वर्ष मी लोकांना कन्हेरीमध्ये भेटत होतो. पण आता प्रचारानंतर लोकांशी संपर्क वाढल्यामुळं त्यांची कामं पण वाढली. फिरताना ऍडमिशनची कामं असतील, कुठं रोजगारचं काय काम असेल किंवा पाण्याचे काय कामं असतील, ते आता माझ्याकडे ते घेऊन येतात. आणि युजली मी त्यांना कन्हेरीला भेटत होतो. कन्हेरी थोडं लांब पडतं त्यांना, त्याच्यामुळं आता इथं मी भेटतोय. म्हणजे आता असं म्हणायचं का की जे कन्हेरीत भेटत होते ते आता सार्वजनिक जीवनात आलेत, आता योगेंद्र पवार राजकारणात उतरणार म्हणून? अरे राजकारण वगैरे असं काय नाहीये, पण इथं शहरामध्ये कुठं जागा नव्हती भेटायला, त्याच्यामुळं इथं भेटतोय. काय हे लोकेशन खूप चांगलं असल्यामुळं सगळ्यांना ते सोयीचं पडतंय. दादा, मी डिसेंबर महिन्यात एक प्रश्न विचारला होता तुम्हाला, ज्यावेळेस कुस्तीगीर संघाचं त्यावेळेस कुस्त्यांचं आयोजन करण्यात आलं होतं. मी आता परत तोच विचारतो. त्यावेळेस तुम्ही म्हटलं होतं कार्यकर्त्यांची इच्छा असेल तर मी राजकारणात येईल. आता कार्यकर्ते थेट बोलून दाखवतात, त्याच्यामुळे आम्हाला आगामी काळात योगेंद्र, आता तर दिसतच आहे की तुम्ही सार्वजनिक जीवनात फिरताय, पण अजून सक्रिय होणार का? जयदीप, मी पूर्वीपासून मी करतोय. आता काय की तुम्ही अलीकडं माझ्याकडे यायला लागलाय, नाहीतर 4 वर्षापासून मी इथं सोमवार ते गुरुवार मी कन्हेरीमध्ये लोकांना भेटत असतो. नाही, प्रश्न यासाठी विचारतोय की तुम्ही पक्ष कार्यालयात आला आहात आणि इतक्या दिवस तुम्ही वेगळ्या जीवनात होता, व्यवसाय सांभाळत, कुस्तीगीर संघात देखील सांभाळत होता, परंतु आता राजकारणात येऊ पाहतायत असं म्हणायला हरकत नाही, असं म्हणायचं का? नाही, असं मी खरं तर पुढचा एवढा विचार पण केला नाहीये. खरं तर जर उद्या काय करायचं असेलच तर पहिलं लोकांची कामं करावी लागतात, त्यांचे जे काही प्रश्न आहेत ते समजून घ्यावे लागतात, आणि ते मी आज करतोय. एवढा पुढचा मी विचार अजून केला पण नाहीये. आणि पुढं बघू. अजून मी अजिबात तसा विचार केला नाहीये. सुरुवातीला लोकांमध्ये गेलं पाहिजे. जे काही त्यांचे प्रश्न होते फिरताना, प्रचार करताना, ते सगळे आता मार्गी लावले पाहिजे. त्यांनी खूप काही मला रिक्वेस्ट केले, ते आता सगळं बसून आपण मार्गी लावतोय. दादा असं म्हटले होते, अजित दादा, भाषणादरम्यान, की बारामतीकरांना मीच आहे आणि मी बारामतीकर मला आहेत. आता तुम्ही पण त्याच्यामध्ये बरं, दादांचं म्हणणं कुठंतरी खोटं पडतंय. खोटं आता काय, दादांवर बोलण्या एवढा मी मोठा नाहीये, पण इथं माझे पण छोटे काही कामं आहेत. माझे पण थोडे काही इथं बारामतीमध्ये व्यवसाय आहे, ते व्यवसाय मी बघत आलोय. किंवा राजू दादा ते इथं राहतात, रणजित अण्णा ते इथं राहतात, त्यांचं घर तिथं कन्हेरीला आहे, माझं घर कन्हेरीला आहे. राजू दादांचे पण इथं कारखाने आहेत, बारामती ॲग्रोची पोल्ट्री आहे, माझी शेती आहे, हे सगळं आम्ही बघतच आलोय ना. शेवटचे 2 प्रश्न विचारतो. म्हणजे दादांनी असं वक्तव्य करायला नको होतं की 7 तारखेनंतर कोणी दिसणार नाही, दिसलं तुम्ही मिशा काढेल. त्यांनी ते वक्तव्य केलंय, त्याच्यावर मी कसं काय बोलणार? मला माहितीये की मी इथं कामं करत आलोय. शेवटचा प्रश्न, की काल सीसीटीव्ही बंद झाले असा आरोप केला ह्याच्यामध्ये, तर कसं काय वाटतं बघून? असं काय, खरं तर खूप गंभीर विषय आहे. आणि इलेक्शन होत असताना ठीक आहे, ते म्हणतायत की बारामतीचे जे आरओ आहे त्यांनी एक स्पेसिफिकेशन दिलंय. ते म्हणतायत की एक टेक्निकल ग्लिच झाली आणि तिथं जो कोण इलेक्ट्रिशियन होता त्याच्यामुळं ते झालं आणि फक्त स्क्रीन बंद झालं, पण रेकॉर्डिंग चालू होतं. मग जर रेकॉर्डिंग चालू असेल तर मग ते रेकॉर्डिंग त्यांनी आम्हाला सगळ्यांना दाखवावं. ते जे 1 तास 1 तास जे गेले ते त्यांनी आम्हाला दाखवलं पाहिजे की काय झालं तेव्हा. एखाद्या वेळेस जर त्यांना बेनिफिट द्यायचा असेलच तर मग ठीक आहे, समजू शकतो की असे प्रॉब्लेम होऊ शकतात. पण एवढ्या महत्त्वाच्या इलेक्शनमध्ये असं हे नाही व्हायला पाहिजे. खूप सोपी गोष्ट होती त्यांच्यासाठी, त्यांनी त्याच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे होतं.
खूप खूप धन्यवाद. तर इथे युगेंद्र पवार यांनी सांगितलं की जर रेकॉर्डिंग सुरू असेल तर त्यांनी आम्हाला दाखवावं, ही खूप गंभीर बाब आहे असं युगेंद्र पवार म्हणतात. कॅमेरा पर्सन धीरज सह जयदीप भगत, एबीपी माझा, बारामती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.